आता तुमच्याकडे जे आम्ही आलो हा. आता हे मोबाईलवर आलो मोबाईल तर आमच्या अडाण्या माणसाला नाही येऊ शकणार. नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार. आम्ही पनवेलला आलो होतो तर आमच्या मुलाकडे आलो तर ह्या पाहुण्यांनी फोन केला आपल्याला, कारण हे पाहुणं आपलं माळशिरसचं आहे. तुम्ही कसं काय पाहुणं आपल्याला फोन केला होता? पण असंच आपलं युट्यूब वरती आणि इन्स्टावरती तुमच्या रील्स वगैरे बघितल्या, म्हणजे पाहुणे आहेत. मला पण म्हणजे मेंढराचा वगैरे जरा जास्त छंद आहे. आपण धनगर असल्यामुळे जरा थोडंसं आपल्या धंदा पाण्यामध्ये जरा थोडंसं भारी वाटतं बघितल्यावरती व्हिडिओ वगैरे. म्हणून जरा एक सहज मेसेज केला तर तुम्ही नंबर वगैरे पाठवला भैयाने तुमच्या, मग जरा बोलणं वगैरे झालं तर येतो नंतर. या एक दिवशी वेळ काढून मग माझ्याकडे, मी इथंच राहतो. तुम्ही मेंढर वगैरे त्यांना विचारलं तुमची मेंढर कुठे त्याला कर्जत आहेत ना, आणि कशी झाली एक आवडीला मत आवड आहे. आवड म्हणजे आपल्या कुठेही दिसला तरी मला मेंढर तरी समोर दिसलं तरी मी तिथे गाड्या बरं वाटतंय ना, आणि थांबवतो भारी, कारण ते आपली लक्ष्मी आहे ना. लक्ष्मी म्हणून मला भारी वाटलं. आणि आपल्या आजोबांच्या ते चालतच आलेलं आहे ना. हो, आपला वडीलवर आजोबांपासून वडील पारंपरिक व्यवसायच आहे आपला व्यवसाय. बरंच लांब तुम्ही पण आला पनवेल पासून पुढे. पनवेल पासून लांब आहे. किती लांब असेल आता लांब तर? पनवेल पासून एक 20 किलोमीटर आहे. एवढं लांब आहे? 18-20 किलोमीटर. आमचा मुलगा बहुत पनवेलला राहतो, त्यांच्यामुळं त्यांची भेट घेतली आणि मला तुमची पण भेट घ्यावं. नाही बरं झालं, मी सांगितलं ना या माझं मेडिकल आहे आपल्या इथं, नाही विटाई मेडिकल जेवायला आणि बाळूमाम मेडिकल आहे खाली 25. हा, उलव्यामध्ये नाना आलेले आहेत. नानांना बघून मला लय भारी वाटतंय, कारण वडिलांसारखंच असं एकदम म्हणजे भारी वाटतं. आणि काय शिक्षण नाही काय ना, नोकरीवरून राहिल्यामुळे. असू दे असू दे, काय म्हणतात. पहिलं कुठे शिक्षण होतं तुम्हाला? आमची म्हातारी जात नव्हतं शाळेत बरं का, ती मी शिकलोच नाही शाळा. म्हातारी लावायची आम्हाला शाळेत, ते शिकल्या नसल्यामुळं काय झालं, ती काय बकऱ्याचा व्यवसाय लागला. धंदा केलाच पाहिजे. पण एक झालं, आता तुमच्यात जी बदल झाली ना चांगली गोष्ट, कारण काळांतरी काय झालं तसं राहिलं नाही. नाही, शिक्षण घेतलं पाहिजे, कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे. आजकाल काळ राहिला नाही खूप पहिला. नोकरी लागू नाही लागू पण शिक्षण हे पाहिजे. कारण आता तुमच्याकडे जे आम्ही आलो आता हे मोबाईलवर आलो तर आमच्या अडाण्या माणसाला नाही येऊ शकणार. कुठं शोधायचं काय, कुठं शोधायचं? पण ना पहिली मेंढर पण अशी तुमच्याकडे मोबाईल नव्हता काय नव्हता, तुम्ही मेंढर पण तुम्ही गावाला गेला इकडे गेला 2-3 दिवस मुक्काम करायचा. पण त्या टायमाला कशी ओळख राहायची, पण मेंढर पण अशी कोणाला न विचारत तरी कशी सापडायची? ती शोधायची म्हणजे करा तेवढा अनुभव राहतो. अनुभव राहायचा, मोबाईल नव्हतं तरी काय नव्हतं तेव्हा. कारण त्या टायमाला म्हणजे आमच्या वडिलाच्या काळात आजोबा माणूस जरी मिळाला ना तरी त्याचं 13वा गावायचा नाही तर 10वा गावायचा. एक माणूस लावायचा, तो गावात उंडीत बसायचा. कारण फॅसिलिटी नव्हती, त्याला सांगायचं कसं? सांगायचं कसं, एखाद्या वेळेला सर्व उरकून पण जायचं, तेव्हा त्याला कळायचं. एवढ्यापर्यंत अवस्था होती. आता मोबाईल वगैरे झाले त्यामुळे लगेच एका मिनिटात लगेच माणूस फोन करतो. तुम्ही इकडे कधी आलाय का? पनवेल साईडला कधी बकरी घेऊन वगैरे आलाय का? बकरी घेऊन नाही आम्ही आलो, पण आपलं पाहुणा रावलं रे. नाही, पाहुणे आहेत मुंबईमध्ये अख्ख्या सगळीकडे आपल्याकडे गिरवला पाडा ह्या साईडला ना, हाजी मलंग बाबा, कारण ह्या साईडला आपलं पाहुणं भरपूर आहेत. मुंबईमध्ये आता आपली बऱ्यापैकी माणसं आले पाहुणे गावाकडे पण आपल्या इकडे येऊन राहिलेली कामानं वगैरे. हा, राहिले नाही इकडे, चांगली चांगली गोष्ट आहे. मोठे मोठे धंदे पाणी वगैरे आपलं चालू सर्व. काय व्हिडिओ तपासची आमच्या काळात जी शिकली ना त्यांचं चांगलं झालं. होय होय, ती धरून राहिली, ती धरून राहिली. त्याला काय टिकून राहिले नाही, ते अजून तशीच आहे. तशीच राहिली. काय करावं, हे करावं का ते करावं काय कळत नाही. आताची मुलं सुद्धा अजून आपल्या समाजाची ना शिक्षण दिया पाहिजे. शिक्षण ना दिया पाहिजे, कारण जास्त बकऱ्या आधी लागले माझ्या ना. तर आमचा आयुष्य गेलो तर तुमच्या आयुष्याला नंतर बळी नको व्हायला, त्याला त्रास नको व्हायला. म्हणून तर शिकायचं नाही, शिक्षणाचा फायदा करून घेतला पाहिजे. कारण बकरी व्यवसाय ना इथून पुढं राहणं हे कठीण काम. लय कठीण आहे. किंवा आम्ही त्रास काढलाय, तुम्हाला त्रास निघणार नाही निघणार. आम्ही एक एन्जॉय म्हणून आम्हाला घरी जरी गेलो तरी एक एन्जॉय म्हणून आम्ही आता जातो. कष्ट नाही, कष्ट करायला नको वाटत, कारण ते बघूनच घाबरते ना. बरं ना, आपल्या समाजातील म्हणजे अशा नवीन मुलांना तुमच्याकडून काय सांगायचं? माझं म्हणणं एक आहे की मुलांना वळण देणं महत्वाचं आहे.
असा माझा हेतू म्हणतो या. आणि शिक्षण त्यांना दे, बरोबर. कारण त्यांच्या आयुष्यात नोकरी लागू ना लागू भविष्यात काही कोणती व्यवसाय करू शकते, पण शिक्षण देणं महत्वाचं. व्यवसाय शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे. कारण त्या अडाणी ठेवल्यानंतर त्यांना काहीच करता येणार नाही. काय नाही. कारण आम्हालाच नाही करता आलं तर त्यांना काय करता येणार आहे. बरं आता मेन कुठं आले, शिक्षणावर आले. दहावी शिका, जे काय मनाने असं ते शिकवा. कुणाच्या जी अवपत जरी नसेल त्याला आश्रमशाळा सुद्धा निघलेले. हो हो हो, भरपूर आहे भरपूर आहे. त्याला शिकायचं इच्छा आहे ना, तो आश्रम. मी पण एक आश्रमशाळेमध्ये शिकलोय. आश्रमशाळेचं नाव काढलं म्हणून. माझ्या घरची परिस्थिती चांगली होती, असं काही नाही की बाबा आश्रमशाळेमध्ये शिकायला पाहिजे. घरची पाठवत नव्हतं मला, पण माझे छंद मला हा होता की घरापासून बाहेर जायचं, समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसं सगळ्यांशी मैत्री करायची. हे मला पण शिक्षणाची खूप आवड होती. माझा 1 वर्षाचा गॅप होता, मेंढराकडे गेलो मी पण. मग सगळे म्हणायचे आता कशाला शिक्षणाला जातोय, आता मेंढरच राहत. पण माझ्याकडे जिद्द होती, म्हणून मी परत तिथनं पुढचं महाविद्यालयाचे शिक्षण घेतलं. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालय शिक्षण घेऊन मग परत आम्ही ते डिग्री कम्प्लीट केली. शिक्षणाला खूप व्हॅल्यू आहे आता. शिक्षण कोणतं मंदिर आहे? हे विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिर. हा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर आहे, आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पण दर्शन भेटते. हो, मग नावच विठाई मेडिकल आहे. नावच विठाई मेडिकल दिले आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दारामध्येच आहे. नाही का सगळे जागा आवडून ना असं म्हणजे नाही